शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा आज दिनांक 18 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता वाराणसी येथून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात कन्फर्म हा हप्ता जमा होईल याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा आज सायंकाळी 5 वाजतापासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केला जात आहे। तर येत्या 2 ते 3 दिवस हा हप्ता जमा होत राहील शेतकरी बांधवांच्या खात्यात। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या स्टेटस मध्ये या ठिकाणी त्यांची लँड सीडिंगचा काही प्रॉब्लेम त्यांना आलेला नसेल, त्यानंतर त्यांची केवायसी झालेली होती आणि त्यांचं आधार सीडिंग या ठिकाणी यस दाखवत असेल, तर अशा शेतकरी बांधवांना जो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण जाणार नाही। परंतु त्यांना जर मागील हप्ता सुद्धा जमा झालेला होता तर त्यांना मात्र या ठिकाणी 100% पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर आता बरेचसे शेतकरी बांधव केवायसी करण्यापासून वंचित होते, तर त्यांना हा हप्ता जमा होईल का? तर मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांनी या मागच्या काही 8 ते 10 दिवसांमध्ये केवायसी केलेली असेल तर त्यांना सुद्धा हा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आणि मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांचा लँड सीडिंगचा मागे प्रॉब्लेम होता आणि त्यांचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आता दूर झालेला असेल तर त्यांना सुद्धा हा हप्ता मिळेल। आणि सोबतच जर उर्वरित हप्ते त्यांना मिळालेले नसतील तर ते हप्ते सुद्धा एकत्रित या ठिकाणी जमा होईल। म्हणजेच त्यांचे जर 3 हप्ते बाकी असतील तर त्यांना 8,000 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। आणि ज्यांचं आधार सीडिंगचं स्टेटस सुद्धा या ठिकाणी जर आधी नो होतं नंतर यस करण्यात आलं, म्हणजे तुम्ही जर पोस्टाचं खातं उघडलं किंवा तुमचा चालू खात्यामध्ये या ठिकाणी आधार सीडिंग केलेलं होतं तर त्यांना सुद्धा या जो हप्ता हा सुद्धा हप्ता मिळेलच। परंतु ज्यांचे मागचे हप्ते राहिलेले होते तर ते हप्ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच जर तुम्ही तुमची त्रुटी दूर केलेली असेल तर त्रुटी दूर होऊन तुम्हाला हा हप्ता तर मिळेलच, परंतु मागील हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण जाणून घेतली। ते कोणते शेतकरी आहेत ज्यांना कन्फर्म हा हप्ता मिळणार आहे हे सुद्धा जाणून घेतले। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। धन्यवाद।